नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही कांगणे सरांची 15, 16, 17 रुपयाली बॅच जॉईन केलेली असेल आणि तुम्हाला काही अडचण येत असेल तर कांगणे सरांचा हा नवीन व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा. पोरो अनेकांना प्रॉब्लेम होता, ओटीपी येईना. ओटीपी आल्याच्या नंतर महत्त्वाची वस्तू बॅच घेतली तर बॅच दिसेना. तर प्रॉब्लेम काय माहिती आहे का गध्या, तू बॅच घेतली तलाट्याची आणि तू काय करतो, जातो पोलीस भरतीमध्ये. बॅच घेतो पोलीस भरतीची, जातो सरळ सेवेमध्ये. तर पहिली गोष्ट, तू हा पेमेंट केला असेल. पेमेंट केल्याच्या नंतर तू आज जायचं माय झोनमध्ये. माय झोनमध्ये गेल्यावर काय होतंय, तू जे बॅच घेतली तीच बॅच तुला दिसणार. पिक्चर शोले पाहायलाय कळलं का? आता बिनाकामी अग्निपथमध्ये जातो का? नाही आहे, तेवढं तुला कळलं पाहिजे. तर माय झोनमध्ये जायचंय, तुम्ही जी बॅच घेतली ती बॅच तुम्हाला दिसणार आहे. टेस्ट सिरीज ते देखील प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. आता त्याच्यानंतर अनेक पोरांना आणखीही बॅच घेता आली नाही, म्हणून केवळ 15 रुपये, 16 रुपये, 17 रुपये याचा उद्देश महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातलं लागलेलं पोरगं, त्याचा एक कॉल आला पाहिजे. त्या प्रतीक्षेची वाट मी पाहिलो. येणाऱ्या भरतीत कुठलंही पोरगं लागो आणि त्या पोरानं मला एक भाऊ म्हणून फोन केला पाहिजे. हा मूळ उद्देश बॅचची फीस कमी करण्याचा होता. म्हणून आणखी सांगायलो, 2 दिवस फीसचा कालावधी वाढवलाय. उद्या रात्री 20 तारखेच्या संध्याकाळी 12 वाजेपर्यंत तुम्हाला कुठलीही बॅच 20 रुपयापर्यंत घेता येणार आहे. याचा उद्देश एकच आहे की आपण गाड्या घोड्यामध्ये फिरायलो, त्याचं कारण तुम्ही आहे. मग माझंही काम बनतंय की तुमच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आता 10-12 लेकरांना रेग्युलर कोण कधी शिकवणार, कसं शिकवणार. त्याच्यानंतर शालेय स्पर्धेमध्ये स्कॉलरशिप नवोदय विद्यालय MTS NTS मध्ये जे पोरं तयारी करणार, त्या बापांसाठी काय, त्या मुलांसाठी काय आहे, ह्या प्रत्येक गोष्टी आज मी क्लिअर करायलो. बाळांनो, पहिले जी बॅच घेतली तुम्ही फीस भरली, तर तुम्ही कोणती बॅच घेतली हे कळत नसते. म्हणून माय झोनमध्ये मोबाईलमध्ये गेल्यावर जायचं. तुम्ही जी बॅच घेतली त्या बॅचमध्ये तुम्हाला व्हिडिओ दिसतील कंटेंटमध्ये. कळलं का? आता कंटेंटमध्ये व्हिडिओ पाहायचे. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार काय काय हे लक्षात घ्या. आमचा कुठलाही शिक्षक तुम्हाला शिकवताना शिकवणार PPTवर, त्या PPTवर लोगो असणार VK क्लास. शिक्षकांनाही विनंती आहे, ॲट ए टाइम 2-3 तबले वाजू नका. तुम्ही झाकीर हुसेन नाहीत, एकाच ठिकाणी राहा. तुम्हाला कसं मोठं करायचं ते मी पाहतो. आणि कांगणे सरच्या VK क्लासला कोणाकडे पाहून लोक आले नाही. विठ्ठल कांगणे इज नॉट अ नेम, द नेम ऑफ ब्रँड. सहज नसते. आता एकदा आपला कार्यक्रम झाल्यावर कोणी म्हणेल माझ्यामुळे, तर याच्या अगोदर कुठं होता तू तळतुंब्या? कळलं का? ते जे बी पोरं आले ते कांगणे सरमुळेच, ते मला म्हणावंच लागेल ना. बंद पडलेली बॅच होती 5 वर्ष, चालू कोण केली? कळलं का? ह्या प्रत्येक गोष्टी लक्षात ठेवायच्या. म्हणून मला सर्वात जास्त आवडतं काय, तर मी जे केलं काम त्या कामाचा मला अभिमान आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. तर मुख्य गोष्ट काय बाबा, PPTवर शिक्षक शिकवणार. त्याच्यानंतर VK क्लासचा लोगो असणार. शिक्षकाने शिकवलेला व्हिडिओ तो कंटेंटमध्ये जाणार. काही पोरं कामाला असतील, त्यांना लाईव्ह जॉईन होता नाही आलं तर लाईव्हमध्ये पण एक विनंती आहे, मी शिकवणार गुणोत्तर प्रमाण. वेळ टाकला 3 वाजता शेड्यूल टाकल्याच्या नंतर तुझं काम काय आहे, तू 4 वाजता मॅसेज पाठवून त्याला क्लिक करतो, सर मला लाईव्ह क्लास दिसना, तर तुझ्या तोंडावर झापड्या हाणून 2-4. वेळ कितीचा टाकला ते पाहायचं. क्लास होऊन गेलाय, आता कंटेंटमध्ये जाऊन पाह. आणि हे जे क्लास आहे हे तुला ताण घ्यायचा नाही. ह्या प्रत्येक गोष्टी मी अपडेट देणार आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे विठ्ठल कांगणे सर. ते जर लक्षात राहत नसेल तर त्याला 1,37,100 सबस्क्रायबर आहेत. त्याच्यावर माझा चष्मा घालून गुटगुटीत फोटो आहे, अतिशय छान दिसणारा. हे पाय, हे मग असा फोटो आहे. कळलं? हे असा फोटो पाहा त्याच्यावर. ओके, त्याच्यात जॉईन व्हायचं. म्हणजे कोणते शिक्षक काय शिकवणार याचा शेड्यूल टेलिग्राम चॅनलमध्ये कळवल्या जाईल. कारण का, आता शालेय स्पर्धा घ्या, पोलीस भरती घ्या, कुठेही घ्या, याच्यात 3-3 लाख लेकरं जॉईन असतील. तर मला सांग, एवढ्यांचा व्हॉट्सअप ग्रुप होईल का? त्याच्यानंतर पालक बाहेर आणि ग्रुपमध्ये पालक, आणि मी त्याला मला क्लासमध्ये जॉईन होय. त्याच्यानंतर ती एखादं बसलं समजा कुठं धाब्यावर, त्यानं हा क्लास जॉईन केला, बिनाकामी गणित शिकून ते भांडणं करील का नाही? त्यामुळे लेकरांसाठी हा उद्योग आहे ना. त्यासाठी टेलिग्राम चॅनलवर मेसेज येईल, कोणत्या शिक्षकाचा कधी क्लास आहे, तर ते टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करा. नाव आहे विठ्ठल कांगणे सर. आता बाळांनो, कुठलाही शिक्षक शिकवल्याच्या नंतर तो शिकवणार PDF मध्ये. कळलं का? PDF मध्ये शिकवल्याच्या नंतर मुख्य गोष्ट लक्षात घ्या, त्याचा व्हिडिओ कंटेंटमध्ये येणार. त्यानं जे शिकवलंय ते PDF मध्ये येणार. काय शिकवलंय ते PDF, त्या PDF मधल्या वेगळ्या फोल्डरमध्ये सर्व गोष्टी दिसणार. एवढं झालं. शनिवारी प्रत्येक शिक्षक जो विषय शिकवतो त्या विषयासंदर्भात तो पेपर एक्सप्लेनेशन घेणार. काय घेणार? पेपर एक्सप्लेनेशन घेणार. म्हणून ऑफर उद्याच्या 20 तारीख रात्रीचे 12 पर्यंत. जे काही राहिले असतील, ॲप घ्यायचं राहिलं असेल त्यांनी जॉईन व्हा. उद्देश, येणाऱ्या काळात माझ्या थोडेफार प्रयत्नामुळं, त्या अथांग मेहनतीमुळं तू लागला पाहिजे, त्या अंगावर गुलाल पडला पाहिजे. तो गुलाल पाहून त्या वडिलाच्या डोळ्यात आनंद अश्रू आले पाहिजेत. हा उद्योग किंवा धंदा म्हणून
या क्षेत्रात उतरलो नाही. सध्या आपले दिवस दोन्ही हात कळलं का सोन्या चांदीचेच आहेत. जे ठेवील ते आपलं होईल, पण त्याच्या पहिले ज्या लेकरांमुळं आपले दिवस बदललेत तर आपलं काम आहे त्या लेकरांसाठी काहीतरी करणं म्हणून हा उद्योग आहे. तुमच्यामुळं काय झालं तर गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड एका दिवसात 8 लाख पोरं जॉईन होणं नॉट अ जोक. आणि म्हणून अपेक्स या टीमनं माझा सत्कार ठेवलाय 25 तारखेला दिल्ली या ठिकाणी. रोख धनादेश, मोठी ट्रॉफी आणि हे सर्व जे पैसे भेटतील ते मी कुठंतरी अनाथ, कुठंतरी गोरगरीब, निराधार महिला यांना ते देणार आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट तो ट्रॉफी असेल तो तुम्हाला समर्पित आहे, तुमच्यामुळे तो भेटला आहे. कारण 15 रुपये 16 रुपये 17 रुपये कोणत्याही मायकालानं फीस ठेवली असती तर एवढे पोरं त्याच्याकडे जॉईन झाले नसते. बरं ठेवून बी फायदा नाही. पहिल्यांदा गरीबाच्या ठिकाणी जाऊन गरीब होऊन गरीब समजावून घ्यावं लागतंय, तेव्हा गरीबावर डायला घालता येते. ते मलाच कसं काय सुचलं. काहींना नंतर फ्री ठेवून पाहिलं, काही 10 रुपयाला ठेवून पाहिलं, माप कुठे नाही. महाराष्ट्रातल्या लोकांना पहिले तो विश्वास मिळवण्याचं काम मी केलं आहे. ती गरिबी बी सोचली आहे, अनेक ठिकाणी फीसमध्ये अडचणी देखील आल्यात आणि तो विषय लक्षात घेऊन लेकरांना काहीतरी द्यायचा हा उद्योग ठेवला आहे. 2034-29 पर्यंत बढियापैकी क्लास घेऊ आणि मग वाटलं तर कुठतरी आगाव मोकार कुठाने करायचा प्रयत्न करू. पण सध्या आपलं आयुष्य तुमचं भविष्य या तत्वावर काम करायचे. आपला पक्ष अभ्यासावर लक्ष ह्या तत्वावर काम करायचे. तुम्हाला मी देणार काय काय 9 वाजल्यापासून क्लास आहे, 9 ते 10 चालू घडामोडी आहे. हा क्लास शालेय स्पर्धा स्कॉलरशिप नवोदय 10वी फाउंडेशनला नसणार, लक्षात घ्या. 12 ते 1 भूमिती आहे, तो क्लास आहे RRB NTPC अग्निवीर SSCGD. कारण बाकीच्या बॅचमध्ये ऑलरेडी भूमिती रेकॉर्डेड आहे. ही भूमिती अतिशय पहिल्यापासून PPTवर PDF सहित कळलं का उद्यापासून चालू आहे. 1 ते 2 GKचा क्लास आहे, महाराष्ट्र भूगोल, भारत भूगोल, जगाचा भूगोल, RRB NTPC SSCGD. या बॅचला जे काही केंद्रीय लेवलवर ज्या परीक्षा होतात त्या परीक्षेतला भूगोल वेगळा असतो, त्याचा सिलेबस इथं चालू होणार. 2 ते 4 मॅथ आणि GK. मी सर्वच बॅचला पहिल्यांदा काय करणार, तुम्हाला शिवा द्यायला येणार, तुम्हाला चांगल्या पद्धतीत शिकवणार, पण शालेय स्पर्धेला नाही. कारण शालेय स्पर्धेला माझा क्लास संध्याकाळी 8 ते 9 ला आहे, माझा क्लास 10वी फाउंडेशनला 8 ते 9 ला आहे. कारण मला पालकाला बोलायचे. एखादा पालकाला विचारणार, ए ते पप्पा आहेत का सोबत, चाल ऐकू दे त्या पप्पाला मी काय शिकवायलो. कारण मला लेकरं शिकवायचे नाहीत. पहिल्यांदा लेकरं या परिवर्तनवादी चळवळीमध्ये तो चांगला माणूस कसा घडेल याकडे लक्ष द्यायचे. केवळ पुस्तकी किडा नाही बनवायचं त्याला. मग तो त्याचा उद्योग आहे. मग 5 ते 6 मध्ये बुद्धिमत्ता आहे, मराठी कळलं का. हा क्लास घेणार आहे शालेय स्पर्धेमध्ये, हा क्लास शालेय स्पर्धेचा मराठी बुद्धिमत्ता. 6 ते 7 इंग्रजीचा आहे. ऑल TCS पॅटर्न सरळ सेवेच्या ज्या परीक्षा असतील त्या सर्वांसाठी हा क्लास असेल. 7 ते 8 बुद्धिमत्ता आहे, TET कौटिल्य शौर्य बॅच अंगणवाडी वनरक्षक राज्य उत्पादन शुल्क याची केवळ बुद्धिमत्ता. 8 ते 9 मराठी आहे कळलं का. मग याच्यामध्ये कोणकोणती बाबा, TET कौटिल्य शौर्य अंगणवाडी वनरक्षक राज्य उत्पादन शुल्क केवळ एवढ्याच बॅचची मराठी. ते 9 ते 10 विज्ञान आहे, तर विज्ञान कुठं ज्या ज्या बॅचला विज्ञान आहे त्याला. आणि बुद्धिमत्ता कुठं RRB NTPC अग्निवीर SSCGD साठी बुद्धिमत्ता. वेगळे शिक्षक वेगवेगळा फंडा नाही, एवढ्या एकत्र म्हणल्यावर तू नेट कुठं चालणार. तुला ऐन टायमाला व्हिडिओ पाहणार, झुळझुळ होणार, मग तुला ताण येणार का नाही. मग तू मला तेवढी काळजी आहे, तुलाही कधी मध्ये बोर झालं तू तर इंस्टाग्राममध्ये गेला पाहिजे, तो कच्चा बदाम पक्का बदाम पाहिलं पाहिजे है ना. कारण तुला मनोरंजन होणं देखील गरजेचं आहे. लयच अभ्यास केला ती मेंदूची नस तुटली, पुन्हा मी ताणात हे का नाही. अभ्यास करून पागल झालं म्हणलं. काही लोक म्हणतात अभ्यास करून पागल होत नाही, अभ्यास करता करता दुसऱ्या भूगोलाकडे वळल्यामुळं हे पागल होत असते. आणि म्हणून त्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायचंय. आणि संध्याकाळी हा स्पेशल माझा क्लास शालेय स्पर्धा स्कॉलरशिप नवोदय विद्यालय. त्यानंतर काय म्हणलं मी 10वी फाउंडेशन कांगणे सर. येणाऱ्या काळात जागेचं काम चालू आहे, लवकरच निवासी व्यवस्था करणार आहे मी. हे मोठाले टगे एकदा काढून दिले की मग तुमच्याकडे लक्ष कळलं का. आगळी वेगळी टीम खाली उतरायलो आता. नीट फाउंडेशन JEE 5वी 6वी 9वी 10वी कळलं का. स्टाफ महत्वाचा आहे, बाकी पालकांना नीट करायला मी हे. तर हा क्लास पालकांनी लेकरांनी सोबत पाहायचं. जेवता जेवता त्या पोरांना पेनही हातात नाही घेतला तरी कांगणे सर स्वतः शिकवणार. आणि मग 9 वाजता कांगणे सर येणार यूट्यूबला. यस, हा झाला शेड्यूल. अशा पद्धतीनं सर्वांचे क्लास होतील. विनंती एकच आहे, व्हिडिओ दिसत नाही, माय झोन मध्ये जायचं, त्या ठिकाणी जाऊन आपली जी बॅच घेतली तीच बॅच ओपन होत असते. बाकी तू घ्यायला बॅच तलाट्याची आणि जायला पोलीस भरतीमध्ये आणि डायलॉग ह्या सर व्हिडिओ लॉक आहे तर थोडं जरासं डोकं ठिकाणावर ठेव जा. 2-2 मिनिटाला फोन करू नका, 2-2 हजार फोन असतात कळलं का. थोडी गोष्ट विचारात घ्या. लय मोठं काम करायचंय, येणाऱ्या काळात भरपूर मोठा निकाल आला पाहिजे. आणि हे होऊन
20 तारखेला रात्री 12 वाजता ऑफरचा कालावधी संपल्यावर लगेच तुम्हाला लुटणार नाही. फीस 5,000, 3,000, 7,000, 899, 999 हे चाळे करणार नाही. कुठलीही व्याज घ्या, 100 रुपये. शिक्षण स्वस्त करायचे. सरकार काय देत नाही? शिक्षण देत नाही. कारण शिक्षण आलं सवाल आला, शिक्षण आलं प्रश्न आला. प्रश्न उद्भवणारी व्यवस्था निर्माण झाली की सरकारचे धाबे दणाणतात. म्हणून प्रश्न निर्माण होण्यासाठी शिक्षणच उपलब्ध करून द्यायचं नाही, अशी व्यवस्था सध्या लोक करायलेत. तर आपण ज्या लोकांच्या भरोश्यावर मोठं झालेत त्या लोकांसाठी काहीतरी करायचंय म्हणून हा खटाटोप आहे. हे आयुष्यपत सांगतो. केवळ बोल बच्चन अमिताभ बच्चन नाही. तुम्ही येणाऱ्या काळात पाहसाल आमच्या इथं भरती असेल, कुठलीही भरती असो, त्या पोराची राहण्या खाण्याची व्यवस्था आत्ताच काँग्रेसनं केलेली आहे. केवळ मैं बात नाही करता, हे ध्यानात घ्या. फक्त जे लेकरं स्पर्धा परीक्षेच्या शालेय स्पर्धेसाठी फिके क्लासला जॉईन झालेत त्या सर्व लेकरांना एवढंच म्हणेल, बाळांनो मत कहो सर पर बोझ ज्यादा है, ये बताओ दोस्तों तुम्हारा इरादा क्या है. हौसला हो तो साथ आओ तुम, शिकर हम जरूर देंगे, ये वादा हमारा है. आणि याच्यानंतरही कुठली बॅच तुम्ही जॉईन केली तर त्या बॅचमध्ये शनिवारी प्रत्येक बॅचला एक वेगळा पेपर संबंधित शिक्षक आणि मी स्वतः सोडून घेईल. हे लक्षात घ्या. लय मोठी चळवळ आहे. ह्या चळवळीत तुम्ही मला एवढा सन्मान दिलाय. दिल्लीमध्ये 25 तारखेला सत्कार होणार आहे. तिथून नांदेडच्या लोकांनी विमानाचे वेगळं फ्लाईट काढले आणि नांदेडला संध्याकाळी 26ला 8 वाजता दहीहंडीच्या उद्घाटनाला जायचे. येणाऱ्या काळात कांगणे सर कुठल्या तरी एका कार्यक्रमाला हेलिकॉप्टरनं जातील, पण उद्देश कुठल्या पक्षातल्या नेत्याबित्यासोबत नाही, नेत्यामुळं नाही. तोही कार्यक्रम गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ किंवा विद्यार्थी मार्गदर्शनच असेल. येणाऱ्या काळात रुमाल कोणाचा गळ्यावर नसेल, स्वतंत्र विचारधारा असेल. लेकराच्या डोक्यात शिव शाहू फुले आंबेडकर हे विचार घालण्याचा प्रयत्न आहे. त्यांनी विद्रोह निर्माण केला पाहिजे, खऱ्याला खरं म्हणलं पाहिजे आणि सला खोट्याचा विरोध केला पाहिजे. ती चळवळ एक शिक्षक काय करू शकतो येणाऱ्या काळात ते दाखवून द्यायचंय. फक्त वडीलधाऱ्यांना, लेकरांना साथ आणि आशीर्वादाची जी आतापर्यंत तुम्ही साथ दिली ती ठेवसाल अशी एक अपेक्षा तुमच्याकडून करतो. उद्यापासून सर्व लेक्चर वेळेत होतील. सर्वांनी असेच आशीर्वाद ठेवा अशी एक अपेक्षा तुमच्याकडून करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांनी क्लासबद्दल अपडेट जॉईन करून घेण्यासाठी विठ्ठल कांगणे सर या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. नसेल तर विठ्ठल कांगणे अपडेट या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. क्लास संदर्भात सर्व गोष्टी कळवल्या जातील. धन्यवाद बाळांनो. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला आणि तुमच्या पालकाच्या घराची परिस्थिती बदलण्यासाठी एक बळ यावं यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.